ठाकरे बंधूंचा 26 जुलैला सरकार विरोधात मोर्चा शिवाजी पार्कातून निघून सिद्धिविनायकाला जाणार, सरकारला बुद्धी देण्याची मागणी। आमच्या मोर्चात दिल्लीसारखं केल्यास फटकून काढू, राज ठाकरेंचा इशारा, मोर्चा शांततेत होणार। राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबतं, बीजेपीच्या आंदोलनाबाबत राहुल गांधी करणार चर्चा। ठाणे, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगरमध्ये वंचितचे प्रभावी आंदोलन, काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुकानं बंद पाडली। दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार, सूत्रांची माहिती। सरकार हिंसा करणाऱ्यांचं पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता, हिंसेत सहभागी विद्यार्थ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार, सूत्रांची माहिती। रवींद्र धंगेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर, कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी धंगेकर दाम्पत्याला दिलासा, प्रतिभा धंगेकर यांनाही जामीन। पेपरफुटीवरून मुंबई मनपात गदारोळ, सत्ताधारी विरोधक आमने सामने। आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जमध्ये अडकवण्याची धमकी, काँग्रेसकडून पोलीस महासंचालकांसह आयुक्तांची भेट, संबंधित पोलीस कर्मचारी निलंबित। नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधानांची पोस्ट, खटला जलदगती न्यायालयात चालवणार, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा। जंतर मंतरवर सीजेपीचं विद्यार्थी आंदोलन कायम, देशभरातून जंतर मंतरवर येणाऱ्यांचा ओघ सुरूच, नागपूर पुण्यातून जाणाऱ्यांची संख्या मोठी। दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला सलमान खानचा पाठिंबा, राजकारण्यांनी आंदोलन हायजॅक करू नये, ट्विटद्वारे सविस्तर भूमिका। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत गोंधळ, विकास कामांवरून सदस्यांमध्ये मतमतांतर, समितीचे सदस्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते भडकले। बारामतीत दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते लोकार्पण संपन्न। पुण्यातील नवले पूल परिसरातील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा, पैसे व्यवसायातून 9 तरुणींची सुटका, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक। पैठणमध्ये डाळिंब चोरीच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण, मारहाण झालेल्यांमध्ये एका मुख्या तरुणाचा समावेश, 9 जणांविरोधात पाचोड पोलिसात गुन्हा दाखल। गुजरातच्या वलसाडमध्ये पावसाचा हाहाकार, सोसायट्यांमध्ये पाणी, वाहनं पाण्याखाली। नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर, रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गंगापूर धरण 90% भरलं। सातारा जिल्ह्यात मुसळधार, कण्हेर धरणातून विसर्ग, म्हसवे गावातला पूल पाण्याखाली, संपर्क तुटला। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 69%वर, गेल्या 24 तासात 8% वाढ। भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघर जिल्ह्यात पुरासारखी परिस्थिती, बोईसरच्या टीमा रुग्णालयात शिरलं पावसाचं पाणी, रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाची तारांबळ। साताऱ्यात पावसाचा कहर, वेण्णा नदीवरील पूल पाण्याखाली, म्हसवे गावाचा संपर्क तुटला। रामकुंड परिसरात अडकलेल्या 2 तरुणांना बाहेर काढलं, संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर, अचानक पाणी वाढल्यानं अडकले होते 2 तरुण। नागरिकांच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला, रिक्षाचा पाठलाग करून अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला, सिटी चौक पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू। बोगस बियाणे प्रकरणी 75 FIR दाखल, पश्चिम विदर्भात 13 विविध कंपन्यांवर गुन्हे दाखल, 12,000 शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे तक्रारी।